हाय फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी बघा रवा आणि खोबऱ्याचे मोदक बनवून दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। तर अगदी कमी साहित्यात मी हे मोदक बनवून दाखवणार आहे। तर मोदक बनवण्यासाठी बघा इथं मी 1 वाटी बारीक रवा घेतलाय। हा 0 नंबरचा रवा आहे। तुमच्याकडे जो रवा अवेलेबल असेल तुम्ही तो यूज करा। त्याच सोबत इथे मी पाऊण वाटी साखर घेतली आहे आणि 1 वाटी बघा मी सुक्क खोबऱ्याचा किस घेतलेला आहे बघा। त्याच सोबत मी इथं थोडेसे ड्रायफ्रुट्स घेतलेत, म्हणजे थोडेसे काजू, बदाम आणि पिस्त्याचे तुकडे बघा अगदी करून घेतलेले आहेत। त्याच सोबत बघा इथं मी थोडासा फूड कलर वापरतीये। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फूड कलर ऐवजी थोडंसं केशर बघा दुधामध्ये मिक्स करून सुद्धा वापरू शकता। आता आपल्याला मोदक बनवण्यासाठी बघा पहिल्यांदा तर मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली। त्या कढईमध्ये बघा मी 2 ते 3 चमचा इतकं साजूक तूप घेतलेलं आहे। हे घरी बनवलेलं तूप आहे। तुम्ही इथं तुपाऐवजी बघा थोडंसं तेल सुद्धा वापरू शकता, पण तुपात बनवलेले मोदक बघा त्याला मस्त असा सुगंध येतो आणि त्याचसोबत खायला सुद्धा खूप छान लागतात। आणि मोदक बनवताना बघा अजिबात जास्त तूप लागत नाही, अगदी थोड्याशा तुपात सुद्धा बघा अगदी परफेक्ट मोदक तयार होतात। मी इथं 2 ते 3 चमचा इतकं तूप घेतलंय। त्यानंतर त्यामध्ये बघा 1 वाटी रवा घालते। गॅसची फ्लेम मी अगदी मीडियम केलेली आहे आणि मीडियम गॅसवरतीच बघा हा रवा मी छान असा 3 ते 4 मिनिटांसाठी भाजून घेणार आहे। तर बघा जास्त रंग चेंज होईपर्यंत आपल्याला रवा भाजायचा नाही, अगदी हलकासा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे। तर बघा जसजसा रवा छान भाजत जातो तसतसा बघा रव्याला छान असा सुगंध यायला लागतो, तेव्हा ओळखायचं की आपला रवा छान असा भाजला गेलेला आहे। बघू शकताय 3 ते 4 मिनिटांमध्ये आपला रवा किती छान असा भाजलेला आहे बघा, अगदी हलकासा रंग चेंज झालाय। आता यामध्ये बघा मी पाऊण वाटी इतकी साखर घालतीये। इथे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्याचसोबत 1 वाटी सुका खोबऱ्याचा किस घालते आणि त्याचसोबत थोडेसे ड्रायफ्रुट्स सुद्धा घालतीये। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ड्रायफ्रुट्स बघा तुपामध्ये छान असे 1 मिनिटासाठी फ्राय करून सुद्धा घालू शकता। मी हे सगळं साहित्य घातल्यानंतर बघा याला अगदी 1 ते 2 मिनिटांसाठी छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। त्यानंतर यामध्ये मी 1 वाटी दूध घेतलेलं आहे बघा, 1 वाटी दूध आणि त्यासोबतच थोडासा फूड कलर सुद्धा घालते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अर्धी वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी सुद्धा वापरू शकता। इथं मी 1 वाटी दूध घेतलेलं आहे। तर आता दूध यामध्ये घालून बघा लगेच मी याला बघा अगदी फास्ट प्रोसेसमध्ये आपल्याला याला कंटिन्युअसली हलवून घ्यायचं। त्यामुळं काय होतं बघा जर तुम्ही यामध्ये दूध किंवा पाणी घातलं आणि असंच जर बघा 1 मिनिटासाठी थांबलात तर काय होतं रव्याच्या गुठळ्या व्हायला लागतात। त्यामुळं पाणी किंवा दूध घातल्यानंतर याला कंटिन्युअसली बघा 1 ते 2 मिनिटांसाठी छान हलवून घ्यायचं। त्यामुळं काय होतं याच्या अजिबात गुठळ्या होत नाहीत आणि परफेक्ट असं आपलं सारण तयार होतं। तर बघू शकताय मी याला कंटिन्युअसली हलवून घेतलेलं आहे आणि आपलं जे बघा रवा आणि खोबऱ्याचं जे सारण आहे ते बघा अगदी छान घट्टसर झालेलं आहे, म्हणजे यातलं जे पाण्याचं मॉइश्चर आहे ते कमी झालेलं आहे। बघू शकताय इथं फूड कलर वापरणं टोटली ऑप्शनल आहे। तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा नाही घातला तरीही चालेल। तर बघा आता यामध्ये मी तूप घालून परत एकदा बघा याला अगदी 1 ते 2 मिनिटांसाठी व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे। आता बघा हे जे सारण आहे मोदकासाठीचं ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि याला व्यवस्थित असं मी थंड करून घेणार आहे। व्यवस्थित थंड झाल्यानंतरच आपल्याला याचे मोदक बनवून घ्यायचे। तर मी बघा हे सगळं सारण एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि याला छान असं थंड करून घेणार आहे। तुम्ही बघू शकताय हे सारण आपलं व्यवस्थित असं थंड झालेलं आहे। आता यामध्ये मी बघा परत 1 चमचा इतकं तूप घालते आणि बघा याला व्यवस्थित असं मिक्स करून घेते। तर बघा तूप घातल्यामुळं काय होतं आपलं जे मोदक आहे त्याला मस्त अशी बघा छान अशी ग्लेज येते, म्हणजे चकाकी येते बघा। त्यामुळं वरतून मी थोडंसं तूप लावून घेतलंय। तूप लावून याला व्यवस्थित असं बघा छान असं याचा गोळा बनवून घेतलेला आहे। बघू शकताय मस्त आपल्याला आता याचे मोदक बनवून घ्यायचे। तर इथं बघू शकताय माझ्याकडे हा मोदकाचा साचा आहे, अगदी मोठा नाही किंवा अगदी छोटा नाही बघा, मीडियम साईजचा हा माझ्याकडे मोदकाचा साचा आहे। तर हा साचा वापरून इथं मी मोदक बनवून घेणार आहे। पहिल्यांदा तर बघा या साच्याला मी व्यवस्थित असं साजूक तूप लावून घेते। तूप लावून घेतल्यानंतर बघा साचा मी व्यवस्थित असा बंद करून घेणार आहे आणि त्यानंतर बघा थोडंसं सारण बघा या साच्यामध्ये आपल्याला छान व्यवस्थित असं दाबून भरून घ्यायचंय। बघू शकताय सेम याच पद्धतीने बघा मी व्यवस्थित असं सारण भरून दाखवते तुम्हाला।
तर बघू शकताय मी आता यावरचं बघा झाकण काढते. किती मस्त असा आपला मोदक बनून तयार आहे. मस्त बघा साचा वापरलेला आहे, त्यामुळे अजिबात इथं हाताने कळ्या वगैरे पाडायची गरज पडत नाही. अगदी परफेक्ट कळ्या तयार होतात. आणि त्याचसोबत बघा आपले जे हे रव्या खोबऱ्याचे मोदक आहेत बघा, ते खायला बघा अगदी खव्याचे मोदक असतात, त्यापेक्षाही भारी लागतात. तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करून बघा. तर काय होतं बघा, म्हणजे संकष्ट चतुर्थीला वगैरे बघा, आता गणपती बाप्पांच्या प्रसादासाठी बघा आपल्याला आपण मोदक वगैरे बनवतो. तर नॉर्मली बघा तेच फ्राईड मोदक किंवा उकडीचे मोदक बनवतो. तर काहीतरी वेगळं म्हणून अशा पद्धतीचे बघा रव्या खोबऱ्याचे मोदक बनवून बघा, खरंच खायला खूप सुंदर लागतात. आणि त्याचसोबत बनवायला सुद्धा खूप सोपे आहेत बघा. बघू शकताय मी सेम त्याच पद्धतीने राहिलेले सगळे मोदक बनवून घेते. तर बघू शकताय किती मस्त असे आपले मोदक दिसायला लागलेले आहेत. इथं मी 1 वाटीच्या प्रमाणात मोदक बनवलेत. तर 1 वाटीच्या प्रमाणात बघा इथं माझे बघा 12 ते 13 मोदक बनून तयार झालेले आहेत. तुमचा जर साचा थोडासा छोटा असेल तर माझ्यापेक्षा जास्तही होतील, किंवा मोठा असेल तर माझ्यापेक्षा थोडेसे कमीही होतील. तर बघू शकताय किती मस्त असे आपले मोदक दिसायला लागलेले आहेत. आणि त्याचसोबत बघा आपण यामध्ये फूड कलर यूज केलेला आहे, त्यामुळे आपला जो मोदक आहे त्याला मस्त असा कलर आलेला आहे. त्यामुळे मोदक बघा दिसायला जास्तच आकर्षक असे दिसायला लागलेले आहेत. तर मी तुम्हाला हे मोदक एका प्लेटमध्ये काढून दाखवते. बघू शकताय मस्त आपले झटपट आणि अगदी कमी साहित्यात मोदक बनवून तयार आहेत. तर तुम्ही सुद्धा बघा अशा पद्धतीने गणपती बाप्पांच्या प्रसादासाठी हे रवा आणि खोबऱ्याचे मोदक एकदा नक्की ट्राय करून बघा. बनवायला अगदी सोपे आहेत आणि त्यासोबत खायला सुद्धा खूप सुंदर लागतात. तर तुम्हाला आजची ही रवा खोबऱ्याच्या मोदकची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि तुम्हाला यानंतरची कुठली रेसिपी पाहायला आवडेल ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा.